Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. आता सरकारची हवाबाजी चालणार नाही. मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही आंदोलन करणारच. कॉकरोच जनता पार्टी आक्रमक. प्रधानांच्या राजीनाम्यावरून अभिजित दिप्ते आणि आशुतोष रांका यांची ठाम भूमिका. गुंड प्रवृत्ती असणाऱ्या पोलिसांविरोधात कोर्टात जाणार. व्हिडिओ द्या, त्यांना तुरुंगात पाठवू. कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलकांना आवाहन. वांगचुक यांना मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती. प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय उपोषण का सोडलं? संजय राऊतांचा सवाल. उपोषण सोडवून सरकारने श्रेय घेतल्याचाही आरोप. तर देशात कशी अराजकता माजेल, राऊतांना हेच हवं असतं. गिरीश महाजनांची टीका. अखेर 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं. सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती. दरम्यान उपोषण मागे घेतल्यानंतरही सीजेपी आंदोलनावर ठाम. प्रधानांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका. पेपर फुटीवर कठोर कायदा करण्यासाठी याच अधिवेशनामध्ये विधेयक मांडणार. मध्यरात्री व्हिडिओ पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आश्वासन. तर विद्यार्थ्यांना प्रधानांचा राजीनामा हवाय. त्यांच्या समजूतदारपणाचा अपमान करू नका, राहुल गांधींची टीका. रात्री उशिरा मन की बात करायची नसते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभागृहात येऊन निवेदन करावं. काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगेंचा निशाणा. विरोधकांची आजही संसदे बाहेर निदर्शनं. विद्यार्थ्यांच्या अंगावर स्थानकं आजही बंद. राजीव चौक आणि मंडी हाऊस स्थानकात इंटरचेंजची सुविधा. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पुढील आदेशापर्यंत मेट्रो स्टेशन्स बंद. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचे बॉलिवूड आणि क्रीडा जगतात तीव्र पडसाद. सलमान खान, करीना कपूर, नोरा फतेही, वरुण धवनसह सचिन तेंडुलकर, विनेश फोगाट, सानिया मिर्झाकडून संताप व्यक्त. मुंबईमध्ये पोलिसांचं महिला आंदोलकासोबत गैरवर्तन. पोलिसांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करा. व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड. रोहित पवार आक्रमक. राजकीय स्वार्थासाठी पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न. विरोधकांकडून सोशल मीडियाचा विपर्यास. पोलीस कारवाईच्या व्हायरल व्हिडिओवरून भाजपच्या नवनाथ बन यांचा आरोप. आंदोलन शांत झाल्यावर एक तरुण उकसावत होता. तरुणाला पकडत असताना मुलगी मध्ये आली. मुंबईतील व्हायरल व्हिडिओवरती पोलिसांचं स्पष्टीकरण. ठाकरेंच्या शिवसेनेकडून विद्यार्थ्यांसाठी आज दादरमध्ये राष्ट्रगीत गायन. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ दुपारी 4 वाजता तिरंगा फडकणार. आदित्य ठाकरे यांच्याकडून विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचं आवाहन. सीजेपीच्या आंदोलनामुळे पुण्यामध्ये रस्ते वाहतुकीत बदल. शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा निघणार. गणेश रोड, केळकर रोड आणि शिवाजी रोडसाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. पक्ष नेतृत्वावरून एनसीपीचं विलीनीकरण रखडलं. पक्षाचं नेतृत्व कोण करणार यावर तोडगा काढण्यावर चर्चा. दरम्यान सुनेत्रा आणि पार्थ पवार यांचा विलीनीकरणाला विरोध असल्याची सूत्रांची माहिती. उपसभापती सचिन अहिर यांच्या घरात तब्बल 2,65,00,000 चोरी. 24 वर्षांपासूनचा विश्वासू नोकर अटकेमध्ये. गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू. शिर्डीमध्ये चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान वाद. साईज समाधीवर बसल्यानं अभिनेता संजय मिश्रावर ग्रामस्थ संतप्त. पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडून चौकशीचे निर्देश. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस. गोदावरी नदीला पूर. दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला. गोदा घाट परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसामुळे पालघर, डहाणूमध्ये जनजीवन विस्कळीत. तलासरी आणि कासा भागामध्ये अनेक ठिकाणी पुराचा पाण्याचा वेढा. तर नागरिकांचं स्थलांतर. ऑरेंज अलर्टमुळे डहाणू आणि तलासरीमधील शाळांना सुट्टी जाहीर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.